नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुपरफास्ट बातम्यांच्या चक्रामध्ये न अडकता दिवसभरातल्या वेचक, वेधक आणि निवडक बातम्या या बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. या बुलेटिनमधनं बातमी जशी आहे तशी कोणतीही भेसळ न करता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि आज आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत की बांगलादेशमध्ये असं नेमकं काय घडलं ज्यामुळे शेख हसीनांना तिथून पळ काढावा लागला. यानंतर आपण जाणून घेणार आहोत शेख हसीना यांचा आजवरचा प्रवास. त्यांचा प्रवास जितका संघर्षमय आहे तितकाच प्रेरणादायी सुद्धा. शेख हसीनांचा प्रवास जाणून घेतल्यानंतर आपण बघणार आहोत त्यांच्या बांगलादेश ते भारत पलायनाची संपूर्ण कहाणी. आणि त्यानंतर भारताच्या दृष्टीनं सर्वात मोठा मुद्दा, अस्थिर बांगलादेशचा भारतावरती होणारा परिणाम. अशांत शेजाऱ्यांनी घेरलेलं असताना भारतासमोरची नेमकी आव्हानं कोणती आहेत? तर आपल्या शेजारचा देश बांगलादेश सध्या प्रचंड धुमसतोय. बांगलादेशमध्ये राजकीय अराजक माजलंय. हिंसेमुळे, उद्रेकामुळे गेली सलग 15 वर्ष एक हाती सत्ता गाजवणाऱ्या शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय आणि पलायन केलंय. बांगलादेशमधली लोकशाही जाऊन सत्ता पुन्हा एकदा लष्कराच्या हातात आली आहे. शेख हसीना सध्या भारतात सुरक्षित आहेत. त्या कदाचित इंग्लंडलाही जाऊ शकतात. पण बांगलादेश अजूनही धुमसतोच आहे. 2009 सालापासून सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या पतनाची सुरुवात झाली ती जून महिन्यात. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्यांच्या नातेवाईकांसाठी असलेला 30% कोटा 2018 साली रद्द झालेला होता. पण 5 जूनला बांगलादेशच्या हायकोर्टानं हा कोटा पुन्हा लागू केला आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला. ढाक्यामध्ये सुरू झालेलं हे आंदोलन देशभरात पसरायला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची खतखत समजून न घेता शेख हसीना यांनी आंदोलकांना रझाकार म्हणून संबोधलं. शेख हसीना यांची ही कमेंट आंदोलनकर्त्यांच्या जिव्हारी लागली. याचं कारण म्हणजे बांगलादेशी नागरिकांवरती अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला रझाकार म्हटलं जायचं. आपल्याच पंतप्रधानांनी आपल्याच नागरिकांना रझाकार म्हटल्यावरती संताप अनावर झाला. मग जुलै महिन्यात आंदोलनाचा भडका उडाला. आंदोलकांशी संवाद साधण्याऐवजी शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केलं, कर्फ्यू लावला आणि शूट ॲट साईटचे आदेश दिले. जुलै महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 150 पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मग कोर्टाचा निर्णय मागे घेतला गेला, पण तोपर्यंत वेळ हातातनं निघून गेली होती. या आंदोलनामध्ये जमाते इस्लामचे कार्यकर्ते घुसल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय. जमाते इस्लाम ही कट्टरतावादी मुस्लिम संघटना आहे. बांगलादेशातल्या अस्थिरतेमध्ये या संघटनेच्या सक्रिय सहभागानंतर हसीना सरकारनं जमातवरती बंदी आणलेली. बांगलादेशी मीडियानुसार हसीना यांचं सरकार उलथवण्यामध्ये याच जमातचा वाटा मोठा आहे. गेल्या काही दिवसात बांगलादेशमधली परिस्थिती आटोक्याबाहेर गेली होती. आंदोलनकर्त्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणीही सुरू केली. आंदोलकांच्या मृत्यूच्या बदल्याची भाषा सुरू झाली आणि तोपर्यंत या लढ्यानं राजकीय स्वरूप धारण केलं होतं. विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राजकीय ताकद उभी राहिली होती. शेख हसीना यांची खुर्ची खिळखिळी झाली होती. पण शेख हसीना यांनी हे का काही सोडला नाही. 4 ऑगस्टला कर्फ्यूची घोषणा केली. परवा हजारो आंदोलक ढाक्यामध्ये जमले आणि रविवारी झालेल्या गोळीबारात 100 आंदोलकांचा बळी गेला. हिंसा वाढली पण आंदोलक हटायला तयार नव्हते. या सगळ्या दरम्यान लष्करानं जनतेवरती बंदूक उगारायला नकार दिला आणि शेख हसीनांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. दडपशाही आणि दमन करून आंदोलन चिरडण्याच्या हुकुमशाही वृत्तीनं शेख हसीनांच्या कारकिर्दीचा अंत झाल्याचंही बोललं जातं.
आज जगभरात हेडलाईन्समध्ये असलेल्या शेख हसीना यांच्या राजकीय उदयाची आणि संघर्षाची कहाणी प्रचंड मोठी आहे. तीच कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे बुलेटिनच्या सुरुवातीला. एक हसीना शेख हसीना. एकाच घरामध्ये 17 जणांची हत्या होते. एक मुलगी एकाच दिवशी आपले आईवडील, आपली भाऊ बहीण आणि संपूर्ण कुटुंब एका क्षणात गमावते. जिथे आपल्या आप्तस्वकीयांच्या रक्ताचा सडा पडला, पुढे त्याच देशाची सत्ता ती काबीज करते. एक दोन नाही तर तब्बल 15 वर्ष ही मुलगी सत्ता गाजवते आणि एका दिवशी तिच्यावरती तोच देश सोडून पळ काढण्याची वेळ येते. ही सगळी कहाणी आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची. तो दिवस होता 15 ऑगस्ट 1975चा. आजपासून साधारणतः 49 वर्षांपूर्वीचा. ढाक्यामधल्या धानमंडीमध्ये पहाटे मशिदीमधनं अजानचा आवाज सुरू होता. पण या परिसरात अचानक बंदुकी आणि रायफल्सचा आवाज घुमू लागला. या गोळ्या एका घरावरती झाडल्या जात होत्या आणि ते घर होतं शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचं. ज्या घरामधनं 1971 साली बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली, अवघ्या 4च वर्षात त्याच घरावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला होता. त्या गोळ्यांच्या आवाजात अजानचा आवाजही हरवला. घरातले सर्वजण जागे झाले. शेख हसीना यांचा भाऊ कमल सगळ्यात आधी बाहेर आला आणि तोच पहिला बळी ठरला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी घराचा ताबा घेतलेला होता. तितक्याचंच शेख मुजीबुर रहमान समोर आले आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला नेमकं हवंय काय. पण त्यांचं वाक्य संपतंय न संपतंय तोच बंदुकीतनं गोळ्या झाडल्या गेल्या आणि मुजीबुर रहमान खाली कोसळले. त्यांच्या पाठीमागून आलेल्या शेख हसीनांच्या आईवरतीही त्या मारेकऱ्यांनी निर्दयी पद्धतीनं गोळ्या झाडल्या. त्यांनी कुणालाही सोडलं नाही. कमाल आणि जमाल हे शेख हसीनांचे 2 भाऊ, त्यांच्या बायका असं एक एक करून सर्वांनाच ठार केलं गेलं. अगदी 10 वर्षांच्या धाकट्या भावाला सुद्धा. कुटुंबातले सदस्य, घरात काम करणारे अशा एकूण 17 जणांना मारेकऱ्यांनी निर्घृण पद्धतीनं मारलं. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा नारा ज्या घरातनं दिला गेला होता तेच घर अवघ्या काही मिनिटात रक्तानं माखून गेलं होतं. तर मुजीबुर रहमान यांचं संपूर्ण कुटुंबाचा खात्मा होत असताना बांगलादेशपासनं हजारो किलोमीटर दूर जर्मनीमध्ये असलेल्या शेख हसीना मात्र या हल्ल्यातनं वाचल्या होत्या. शेख हसीना त्यांच्या पतींसोबत होत्या आणि म्हणूनच त्या वाचल्या. आपल्या कुटुंबाला बघण्याची शेवटची संधी सुद्धा त्यांना मिळाली नाही. त्या परतू सुद्धा शकत नव्हत्या आपल्याच देशात, आपल्या मायभूमीत, आपल्या बांगलादेशात. आणि जर्मनीमध्ये त्यांच्या जीवाला धोका होता. मग पुन्हा एकदा त्यांनी धावा केला तो भारताचा. मुजीबुर रहमान यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये मदत करणाऱ्या इंदिरा गांधींनी त्यांच्या मुलीला आश्रय दिला. तिच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. तब्बल 6 वर्ष 1975 ते 1981 या 6 वर्षात त्या भारतात होत्या, पण त्याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही. भारतामध्ये त्या आश्रित असल्या तरी शेख हसीनांची नजर ही आपल्या देशावर होती, म्हणजे बांगलादेशवर होती. तिकडे ढाक्यामध्ये जियाऊर रहमाननं सत्ता काबीज केली होती. शेख हसीना यांचे परतीचे सगळेच मार्ग जवळपास बंद होते. पण शेख हसीनांनी आपला लढा सुरू ठेवला. बांगलादेशमधल्या लष्करी राजवटीवरती त्यांनी हल्ले चढवायला सुरुवात केली. त्या जगभरात फिरत होत्या, भाषणं देत होत्या. 1981 साल होतं आणि याच साली अवामी लीगनं शेख हसीनांना पार्टीचं अध्यक्ष नेमलं. तेव्हा सुद्धा हसीना या परदेशातच होत्या, पण त्या क्षणी त्याच वेळी त्यांनी आपल्या मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं जंगी स्वागत झालं. विमानतळापासून त्यांच्या स्वागतासाठी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आणि इथूनच बांगलादेशमध्ये हसीना पर्वाची सुरुवात झाली. तर 1986 साल या साली काय झालं तर हे साल शेख हसीनांसाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण याच वर्षी शेख हसीनांनी आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्या हरल्या, पण त्या विरोधी पक्षनेत्या बनल्या. पण 1996 साली त्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. 2009 ते आत्तापर्यंत शेख हसीनांनी बांगलादेशात सत्ता गाजवली. या शेख हसीनांनी आर्थिकदृष्ट्या बांगलादेशचा कायापालट केला. हसीनांच्या कार्यकाळामध्ये बांगलादेशच्या GDP मध्ये झालेली वाढ ही लक्षणीय आहे. 2009 साली 5% असलेला GDP
हा 2019 साली 7.9% आला. बांगलादेशातल्या गरिबीच्या दरात सुद्धा घट झाली. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2010 साली असलेला 12% हा गरिबीचा दर हा 2022 साली 5% खाली आलेला. आर्थिक विकास आणि आधुनिकीकरणाची कास धरलेलं सरकार अशी इमेज तयार करण्यात शेख हसीनांनी यश मिळवलेलं. पण ज्या बांगलादेशी जनतेचा त्यांनी विकास केला, विश्वास मिळवला, त्याच जनतेनं शेख हसीना यांची खुर्ची खेचून घेतली आणि पुन्हा एकदा देश सोडण्याची वेळ शेख हसीना यांच्यावर आली.